अथांग पसरलेल्या अरबी समुद्राच्या लाटा अनादी काळापासून धावतायत. निवांत पहुडलेलं एक टुमदार बेट ते घड्याळाच्या काट्यावर लगबगीने धावणारी स्वप्ननगरी या स्थित्यंतराच्या साक्षी आहेत या लाटा. याच लाटांची गाज ऐकत भक्तांवर कृपाछत्र धरणारी ही आदी माया, आदिशक्ती, वरळीची जरीमरी माता. मुंबईचे आद्य रहिवासी कोळी बांधव आजही वरळी, वर्सोवा, कुलाबा या भागांमध्ये त्यांच्या परंपरा, संस्कृती टिकवून आहेत. त्यांच्या हाकेला धावणारी कारल्याच्या डोंगरावर विराजमान असलेली जशी आई एकविरा, तशीच इथल्या वरळीच्या टेकडीवरून संपूर्ण वरळी प्रांतावर आपली कृपादृष्टी ठेवणारी ही जरीमरी माता. समुद्राला सामोरी असणाऱ्या या टेकडीवर आदिमाया, आदिशक्ती, जरीमरी माता जवळजवळ 100 वर्षांपासून वास करून आहे. एका लहानशा देवळीत जरीमरी मातेचं स्वयंभू स्थान होतं. तिच्यापर्यंत पोहोचायला धड पायवाटही नव्हती. खडतर वाटेने टेकडीवर चढून मातेच्या दर्शनाला भक्त मंडळी जात असत. विजयाराजे सिंधिया या ग्वाल्हेर संस्थांच्या शेवटच्या राणीसाहेब इंग्रजांच्या काळात वरळी विभागात वास्तव्यास होत्या. तेव्हा त्या सुद्धा जरीमरी मातेच्या दर्शनाकरता नेहमीच टेकडीवरच्या लहानशा मंदिरामध्ये जात असत. एकोणीसशे 74-75 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना समोर आली. श्री गणेश सेवा मंडळ वरळी, वरळीचा महाराजा मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी श्री बाळकृष्ण गावडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत 1976 साली ही कल्पना सत्यात उतरवली. या कार्यासाठी वरळीतल्या काही प्रतिष्ठित मान्यवरांसह सामान्य नागरिकांचाही सहभाग लाभला. लहानशा देवळीचा जीर्णोद्धार झाला आणि मोठं मंदिर उभारून त्या देवीची प्रतिष्ठापना केली गेली. हळूहळू देवीची कीर्ती जनमानसात पसरत होती. कालांतरानं भक्तांचा ओघ वाढू लागला. आता मंदिरात येण्यासाठीचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. या पायऱ्या चढून आपण मंदिर परिसरात पोहोचतो. जरीमरी मातेचं दर्शन घेण्यासाठी सभा मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आणखी काही पायऱ्या चढून जावं लागेल. पायऱ्या चढत असतानाच वातावरणातल्या प्रसन्न पवित्रतेची जाणीव होते. सभा मंडपात प्रवेश करताच मातेचं वाहन असलेल्या चांदीच्या वाघाचं दर्शन होतं. समोरच सोन्याची प्रभावळ असलेल्या चांदीच्या गाभाऱ्यातलं स्वयंभू आणि सालंकृत असं हे जरीमरी मातेचं रूप पाहून मन अधिकच प्रसन्न होतं. नैसर्गिक हवा, उजेड कायम राहील अशा दृष्टीने मंदिराची रचना केली आहे. पूर्वाभिमुख असलेल्या देवीच्या मुखावर दररोज उगवत्या सूर्यकिरणांचा स्पर्श होतो. तेव्हा देवीचं तेजस्वी रूप आणखीनच खुलून दिसतं. हे सुवर्णस्पर्शी सूर्यकिरण ज्या खिडकीतून आत येतात त्या खिडकीतून आसपास नजर टाकली तर उंचच उंच गगनचुंबी इमारती दिसतात. पण जरीमरी मातेला सोनसाळी अभिषेक घालणाऱ्या या सूर्यकिरणांना अडसर होईल अशी एकही उंच इमारत तिथे उभी नाही. ही एक अजब किमयाच आहे. मंदिराच्या आजूबाजूला मोठमोठ्या दाट वृक्षांची छाया आहे. शिवाय बाजूच्या डोंगरावर वरळीची तहान भागवणारा देखणा असा जलाशयही आहे. त्यामुळे इथल्या वातावरणात सुखद असा गारवा जाणवतो. देवीची नित्य पूजा आणि आरती सकाळी 8 वाजता तर सायंकाळी 7:45 वाजता होते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या काळात तर मंदिरात भव्य उत्सव साजरा होतो. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्वांना आरतीचा मान दिला जातो.
शिवाय चैत्र महिन्यातील नवरात्र, रामनवमी उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्री गणेश जयंती हे उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरे केले जातात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी मातेला 56 भोग अर्पण केले जातात. तसंच महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं. 1984-85 सालापासून ही 56 भोग अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे. हजारो भाविक या प्रसादाचा लाभ घेतात. परदेशी असलेल्या सदस्य भक्तगणांना यातला कोरडा प्रसाद आवर्जून पाठवला जातो. या धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक उपक्रमही सातत्यानं सुरू आहेत. सेमी इंग्रजी बालवाडी, आरोग्य शिबिरांचं आयोजन, योग आणि कराटे प्रशिक्षणही इथे दिलं जातं. याशिवाय आरोग्य शिबिर, महिलांचं हळदी कुंकू अशा उपक्रमांचंही आयोजन केलं जातं. इथे एक सभागृह आहे. लहान मोठ्या धार्मिक मंगलविधींसाठी बांधण्यात आलेलं हे सभागृह नाममात्र शुल्क आकारून वापरासाठी दिलं जातं. आदिमाया, आदिशक्ती जरीमरी मातेचा महिमा सर्व दूर पसरलाय. त्यामुळे उत्सवी काळाच्या व्यतिरिक्तही भक्तांची रीघ लागलेली असते. कला, क्रीडा, राजकारण क्षेत्रातले अनेक मान्यवर नियमितपणे मातेच्या दर्शनाला येतात. मातेच्या शक्तीची आणि आशीर्वादाची प्रचिती अनेकांनी घेतली आहे. त्या श्रद्धेतूनच भाविकगण मातेचरणी विविध रूपात दान अर्पण करतात. वरळी परिसरात राहणारे अनेक भाविक इथे दररोज दर्शनासाठी येतात. मातेच्या कृपेचा महिमा दूरपर्यंत पोहोचलाय. त्यामुळेच विविध ठिकाणांहून, अगदी मुंबईच्या बाहेरूनही भक्तगण येत असतात. श्री जरीमरी माता मंदिरात येण्याकरता रेल्वेने दादर स्टेशनला उतरून प्लाझा बस स्टॉप वरून अनेक बेस्ट बसेस उपलब्ध आहेत. वरळी नाका इथे उतरून मंदिराकडे जाता येतं. किंवा वेस्टर्न रेल्वे मार्गे लोअर परेल स्टेशनला उतरून शेअर टॅक्सी उपलब्ध आहेत, ज्या वरळी नाका इथे पोहोचवतात. तिथे उतरून आपण वरळी हिल इथे पायी चालत मंदिराकडे जाऊ शकतो. तसंच मध्य रेल्वेच्या भायखळा स्टेशनवरून बेस्ट बस क्रमांक 154 उपलब्ध आहे. जरीमरी माता बस स्थानक वरळी इथे उतरून पायी आपण मंदिराकडे जाऊ शकतो. 100 वर्षांपासून भक्तांवर कृपाछत्र धरलेल्या या जरीमरी मातेचं दर्शन घेण्यासाठी आपणही उत्सुक असाल तर जरूर या. जरीमरी माता मंदिर ट्रस्ट आपलं स्वागत करत आहे. नमस्कार, मी डॉक्टर महेश प्रसाद गुप्ता, विश्वस्त, जरीमरी माता मंदिर ट्रस्ट वरळी. वरळीच्या डोंगर माथ्यावर स्वयंभूत अवतरित झालेली माता म्हणजे आमची जरीमरी माता. या मंदिरात आपण प्रवेश केल्यानंतर मातेच्या दर्शनाने जो एक सुखद अनुभव होतो, एक प्रसन्न चित्त होते आणि अशा आकर्षक दर्शनाने आपण सुखद अनुभव घेतात आणि आदिभौतिक दुःखे मातेच्या चरणी आपोआप निघून जाते असा एक अनुभव घेतात. तो प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या मंदिराला भेट द्या. मातेच्या जागृत आकर्षक स्वरूपाचे दर्शन घ्या, हीच विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी नंदू गावडे, जरीमरी ट्रस्टचा अध्यक्ष. आज आपल्यासमोर व्हिडिओ मार्फत आम्ही आमच्या मंदिराचे उपक्रम आणि इतर माहिती आपल्यासमोर पोहोचवत आहोत. तसेच या मंदिराचं विलोभनीय आणि सुंदर असं दर्शन आपल्याला घडवत आहोत. आपण सर्वांनी
या मंदिराला सहकुटुंब सहपरिवार भेट द्या अशी मी आमच्या ट्रस्टच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि आपण या नवरात्र उत्सवात आपण या अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय अंबे माता. जय हरी माता की